मित्रांनो, शेवटी ईश्वरीने तिच्या मितवाला मनवलंच. अहो, असं मनवलं आहे ना, की आता अर्णव तिच्यासाठी वेडा झालेला आहे. होतं असं, की आता ईश्वरी आणि अर्णव बाहेर एका खाऊगल्लीच्या टपरीवर आलेले आहे आणि तिथे एक माणूस मोठमोठ्याने ओरडत आहे, "मी सिंदूर, मी सिंदूर, मी सिंदूर." आणि अर्णवला असा प्रचंड राग येतो. त्याला असं वाटते, की हा माणूस कोण आहे आणि माझ्या बायकोला मी सिंदूर का म्हणत आहे? कारण तिला मी सिंदूर म्हणण्याचा हक्क फक्त मलाच आहे आणि हा कोण माणूस आहे जो मी सिंदूर माझ्या बायकोला म्हणत आहे. म्हणून आता अर्णव चक्क त्याचा गळाच पकडतो. तेव्हा आता त्याची बायको धावत येते त्या माणसाची आणि ती बोलते की अहो, हे काय करताय? ते माझे मिस्टर आहेत आणि ते मला मी सिंदूर म्हणत आहे. बापरे, अर्णव बोलतो, सॉरी बरं का, चुकलं माझं. मला असं वाटलं की माझ्याच बायकोला बोलतात, कारण माझ्या बायकोला मी सिंदूर मीच म्हणतो आणि मला असं वाटलं की यांना अधिकार कोण दिलं माझ्या बायकोला मी सिंदूर म्हणायचा. आणि आता तो माणूस त्याच्या बायकोला तिथून घेऊन जातो. आता ईश्वरीला खूप आनंद होतो. ईश्वरी बोलते की अरे वा सर, म्हणजे आता मी सिंदूर म्हणायचा कॉपीराईट हक्क फक्त तुम्हालाच आहे, बाकी कुणालाच नाही. फक्त तुम्हीच मला मी सिंदूर म्हणू शकता, बाकी कुणीच मी सिंदूर म्हणू शकत नाही. आणि मी सिंदूर म्हणण्याचा हक्क सुद्धा कुणालाच नाही. त्यामुळे माझ्या प्रिय मितवा, आता राग हटवा आणि आता होऊ द्या ना मितवा. वा वा वा, किती छान. राग हटवा तुही रे माझा मितवा. ईश्वरीने एवढं गोड पद्धतीने अर्णवला, इतकं म्हणजे काय बोलतात ना, असा राग त्याचा एका क्षणात असा पागळलेला आहे ना, की यार क्यूट क्यूट, व्हेरी क्यूट. आणि खरंच अर्णवही लाजलेला आहे थोडा. खरंच किती ग्रेट आहे यांची जोडी. असं वाटते की हे अशीच नेहमी हसत आनंदात राहावे आणि असे पद्धतीने त्यांची जवळीक आता वाढत चाललेली आहे आणि हळूहळू गैरसमज सुद्धा दूर होतील. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.